नमस्कार मंडळी, दीप सॉन्ग किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. पावसाळा आला आहे आणि आपल्याला गरमागरम भजी, वडापाव आणि वेगवेगळे पदार्थ, असे ऑइली पदार्थ आपल्याला खायला खूप आवडतात. तर त्याच निमित्ताने मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चणा डाळ भजी. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी घेतलेली आहे 1 कप चणा डाळ. ही 2-3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 5 ते 6 तास भिजत ठेवलेली आहे. 5 ते 6 तास झाल्यानंतर आपल्याला याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे, ग्राइंड करायचं आहे. थोडं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी कशी पेस्ट केलेली आहे. एकदम बारीक पण नाही आणि एकदम जास्त जाड पण नाही, मीडियम अशी पेस्ट केलेली आहे. आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे. ओवा नसला तर जिरं तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे ओवा नव्हता मग मी जिरं टाकलेलं आहे. सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हे 5 मिनटं साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण कढई ठेवूया गॅसवरती तापत. त्याच्यामध्ये ऑइल टाकूया. कढई तापलेली आहे, ऑइल टाकून घेऊया आणि मग ऑइल आपल्याला मंद आचेवरतीच ठेवायचं आहे. जास्त फास्ट पण नाही, मीडियम पण नाही. स्टार्टिंगला आपल्याला कमीच ठेवायचं आहे, जेणेकरून भजी जास्त बाहेरूनच शिजतील आणि आतून शिजणार नाही. म्हणून आपल्याला पहिला मंद आचेवरतीच हे करायचं आहे आणि नंतर मग मीडियम करायचं आहे. आता इथे ऑइल गरम झालेलं आहे, आपण भजी टाकूया आणि आता गॅस मी मीडियम आचवरती ठेवलेला आहे. इथे आपल्याला व्यवस्थित भजी टाकून घ्यायची आहे. आपल्याला फास्ट गॅस करायचा नाही आहे बिलकुल पण. आता हे खालून शिजत आलं की थोडं आपल्याला हे हलवायचं आणि मग टर्न करायचं आहे. इथे थोडीशी शिजत आलेत आणि खालून शिजलेले आहेत. आता टर्न करूया भजी. हे असे आपल्याला टर्न करायचे आहे. आपला गॅस मीडियम आचवरतीच आहे. आता आपली भजी झालेली आहे आणि आता आपण भजी काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या भज्या करायच्या आहेत. गॅस मीडियम आचवरती. जास्त ऑइल गरम झालं की आपल्याला मंद आचेवरती ठेवायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला भज्या काढून घ्यायच्या आहेत. आणि मंडळी, आत्तापर्यंत जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटत जातील. आणि रेसिपी आवडली तर शेअर पण नक्की करा. आता इथे आपले सगळ्या भज्या झालेल्या आहेत. आता हे आपण सर्व करायला रेडी आहे. तर चला आता आपण हे सर्व करूया. हे आपण टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीबरोबर पण खाऊ शकतो. ग्रीन चटणी आपण घरीच बनवलेली आहे, टोमॅटो सॉस पण घरीच बनवलेला आहे. त्याच्याबरोबर मी सर्व करणार आहे. आणि ग्रीन चटणीबरोबर टोमॅटो सॉसबरोबर तर खूपच छान लागतात ह्या भजी. तुम्ही पण अशा प्रकारे भजी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. अशा प्रकारे आपल्याला सर्व करायचे आहेत. तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी. टेक केअर. बाय बाय.